नमस्कार, मी संध्या. रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत हृदयविकार या विषयावर आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहेत डॉक्टर नितीन जाधव. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर नितीन जाधव यांची ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर नितीन जाधव हे MBBS MD मेडिसिन आहेत. शिराळा व शाहूवाडी तालुक्यात 1994 पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार सोडले तर पुढच्या उपचारासाठी लोकांना कराड, इस्लामपूर, सांगली, कोल्हापूर येथे जावे लागत होते. मात्र 1994ला डॉक्टर नितीन जाधव यांनी शिराळा येथे आनंद हॉस्पिटल सुरू करून रुग्णसेवा करून रुग्णांचे जीवन आनंदी करण्याचे काम सुरू केले. ते आज तागायत म्हणजे जवळजवळ 28 वर्षे अखंड सुरू आहे. अभिमानाची गोष्ट अशी डॉक्टर या तालुक्यातील पहिले MD आहेत. याशिवाय आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण प्रेमी आणि एक गायक म्हणूनही ते यशस्वी आहेत. डॉक्टर, पुन्हा एकदा आपले स्वागत. आज आपण जाणून घेऊयात हृदयविकार या आजाराविषयी. मी असं विचारेन की लोकांच्यात आजही हृदयविकारासंबंधी बरेच गैरसमज आहेत. बरोबर. तर हे हृदयविकार म्हणजे नक्की काय आहे? तर असं बघा, हृदयविकार आणि हृदयाचं आरोग्य, हृदय निरोगी नसणं म्हणजेच हृदयाला काहीतरी विकार असणं, अगदी ही सोपी व्याख्या मला वाटतं करता येईल. तर हृदयविकार आता जर तुम्ही त्याचं वर्गीकरणच करायचं म्हटलं तर अगदी जन्मजात शिशुपासून ते अगदी वयस्कर माणसांपर्यंत, स्त्री असू दे पुरुष असू दे, कोणालाही हृदयाचा विकार होऊ शकतो. त्याच्यामध्ये झडपेचे आजार असतात, त्याच्यामध्ये हृदयाला छिद्र असू शकतं किंवा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात, करोनरी आर्टरीज आपण त्याला म्हणतो, तर त्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाल्यामुळं किंवा अडथळे निर्माण झाल्यामुळं हृदयविकार होतो. अच्छा, बरं. डॉक्टर, मला एक सांगा, ह्या हृदयरोगाची लक्षणं नक्की आणि नेमकी काय असतात? बरोबर. आता हृदयरोग म्हणजे आपण जर म्हणलं तर पेशंटला किंवा एखाद्या रुग्णाला अचानक छातीमध्ये कळ यायला सुरुवात होते. छातीवर मोठा दगड ठेवला आहे किंवा दाब पडतोय असं त्याला वाटू लागतं. बरं. किंवा त्याला एक दरदरून घाम फुटतो. बरं. किंवा काही पेशंट्समध्ये छातीत प्रचंड जळजळ सुरू होते. किंवा काही पेशंटचा डावा हात दुखू लागतो, काही पेशंटचा दात दुखू लागतो, अरे बापरे, काही पेशंटचा दम लागू लागतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने हृदयविकार किंवा त्याची लक्षणं आपल्याला सांगता येतील. बऱ्याच वेळा आम्ही आता रोज जवळपास बघतो की पेशंट्स जळजळ होतंय म्हणून पित्ताची बाटली खातात किंवा पित्ताच्या गोळ्या खातात, म्हणजे सेल्फ मेडिकेशन करतात. आणि बऱ्याच वेळा तो हृदयविकार असतो. आणि त्यावेळी जर तो रुग्ण जर योग्य डॉक्टरांच्याकडे गेला नाही तर त्याला हकनाक आपला जीव गमवावा लागतो. तर जळजळ होणे हे पित्ताचं जसं लक्षण आहे तसं हृदयविकाराचं सुद्धा लक्षण आहे. त्यामुळे एक वेळ तुम्ही जळजळ झाल्यानंतर हृदयविकार नाही हे खात्री करावी असं मला वाटतं. कारण जळजळ ही त्या पित्ताच्या औषधाने बरी होऊ शकते, पण हृदयविकार काही त्या पित्ताच्या गोळीमुळं किंवा औषधानं बरा नाही होणार. त्यामुळे एखाद्या वेळेस तुम्ही ओव्हर डायग्नोसिस केलं तर चालेल. म्हणजे बऱ्याच वेळा आमच्याकडे पेशंट आल्यानंतर छातीत जळजळ होते म्हटलं तर आम्ही म्हणतो की पहिला कार्डिओग्राम काढा किंवा तुमचा ECG काढा. त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला हृदयविकार नाही हे आम्हाला थोडंसं खात्री करायची असते. आणि आता जर ECGचं म्हटलं तर एक 80 ते 90% ECG मध्ये चेंजेस दिसू शकतात किंवा दोष दिसू शकतात. पण काही वेळा पेशंटला तर तक्रारी आहेत हृदयविकारासारख्या, पण ECG नॉर्मल येऊ शकतो. अशी पण घटना असतात. त्यावेळी पेशंट्सला ॲडमिट करायला लागतं, त्याच्या काही तपासण्या करायला लागतात, इको कार्डिओग्राफी सारख्या तपासण्या किंवा काही रक्ताच्या तपासण्या, किंवा पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट केल्यानंतर कालांतराने समजा 1 तासांनी 2 तासांनी परत आम्ही त्याचा रिपीट कार्डिओग्राम घेतो किंवा ECG काढतो, तर त्यावेळी सुद्धा त्याला ते चेंजेस दिसू शकतात. अच्छा. पण बऱ्याच वेळा काय होतं की जळजळ होते, ECG नॉर्मल आहे असं जर आम्ही सांगितलं आणि ॲडमिट व्हा म्हटलं तर बरेचसे पेशंटना वाटतं की
डॉक्टर उगीच काहीतरी सांगतायत. खरंच आहे. पण त्यामुळं मला वाटतं एखाद्या वेळेस तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ओव्हर डायग्नोसिस झालं तर चालेल, पण अंडर डायग्नोसिस नको. बरोबर. कारण बरेच पेशंट्स आम्ही बघितलेले आहेत की 2 दिवस जळजळ होते, 3 दिवस जळजळ होते आणि घरात औषध घेतात, थोडंसं दाखवतात, मेडिकलमध्ये जाऊन औषध घेतात, पण एक क्षण असा येतो की सकाळी उठतात आणि अचानक दरदरून घाम फुटतो आणि जागेवर कोसळतात. म्हणजे त्यांना दवाखान्यात न्यायची सुद्धा गरज पडत नाही. तेच जर 2-3 दिवस जळजळ असताना तुम्ही जर आला असता तर कदाचित तुमचे प्राण वाचू शकले असते असं मला वाटतं. बरोबर. खूप छान. मला जी माहिती हवी होती एका प्रश्नातून, तर तुम्ही त्याचं बरंच छान उत्तर दिलेलं आहे. डॉक्टर, आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर परत आपल्या गप्पा सुरू ठेवूयात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ शुगर. धन्यवाद. डॉक्टर, मी असं विचारेन यानंतर, तुम्ही आता बरीच लक्षणं सांगितले, त्याच्यावर निदान काय उपाय केले पाहिजेत ते फक्त तुम्ही सांगितले नाही, तर ह्याच्यासाठी आता समजा एखादा पेशंट घरातच कोसळला, तुम्ही म्हणता त्याला 3-4 दिवस जळजळत होतं पण तरी तो दवाखान्यात गेला नाही, किंवा जळजळते ह्या ऍसिडिटीचा त्रास आहे असं त्याला वाटलं आणि नंतर तो 3-4 दिवसांनी आला तेव्हा त्याची अगदी म्हणजे लास्ट स्टेजला असेल, तर तुम्ही उपचार पद्धती तिथं सुरू करू शकता का त्याच्यासाठी? आता प्रथमोपचार म्हणून जर समजा त्याचा श्वासोश्वास चालू असेल किंवा नाडी लागत असेल काय, तर अशा वेळी घरात जे कोण लोक असतील, एक तर त्याला मोकळा वारा हवा येऊन द्यायला पाहिजे, म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवठा होईल. आणि जर त्याचं हृदय तुम्हाला असं वाटतंय की फार मोठं चालत नाही आहे किंवा त्या प्रमाणात चालत नाही आहे, तर कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन आम्ही त्याला म्हणतो, किंवा हृदयावर दाब देणे आणि थोडासा कृत्रिम श्वासोश्वास, म्हणजे हृदयाला दाब देणे त्याचबरोबर तोंडाने कृत्रिम श्वासोश्वास देणे, असा जर उपचार केला. आणि आता यूट्यूब सारख्या गोष्टी असतील किंवा वेगवेगळ्या आता आपण इंटरनेटमुळं लोकांना हे सुद्धा म्हणजे प्रथमोपचार कसे करावेत याचं नॉलेज किंवा याचं ज्ञान मिळू शकतं. आणि त्याप्रमाणे जर तुम्ही हे प्रथमोपचार केले आणि मग ते करत असतानाच तुम्ही आता 108 सारखी आपल्याला सोय सरकारने करून दिली आहे, तर त्याचा लाभ घेऊन किंवा आपल्या खाजगी वाहनातून असेल किंवा रुग्णवाहिकेत नसून पटकन आपण जवळच्या डॉक्टरांच्याकडे त्याला घेऊन गेलं पाहिजे. आणि नुसतं प्रथमोपचार करून बऱ्याच वेळा काही पेशंटचे प्राण वाचू शकतात. कारण दवाखान्यात नेस तोपर्यंत तुम्हाला तेवढाच अवधी असतो. काही काळी 5 मिनिटं लागतात, काही काळी 15 मिनिटं लागतात, काही काळी आपण ट्रॅफिकमध्ये अडकतो. मला वाटतं संकट एकामागोमाग एक येत जातात. ज्यावेळी आपल्यावर संकट कोसळतं त्यावेळी अशी जवळचा 5 मिनिटाचा रस्ता आपल्याला संपत नाही. तर प्रथमोपचार करून लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं हे केव्हाही योग्य, आणि लगेच मग ट्रीटमेंटला सुरुवात करता येते. बरोबर. छान. आणि मग जर हा हृदयरोग आहे, तुम्ही आता त्यातल्या झडप प्रकार सांगितलं किंवा छिद्र प्रकार सांगितलं, तर हे स्त्री, पुरुष किंवा लहान मुलं सगळ्यांच्यात हा एकसारखाच असतो की वेगवेगळे प्रकार असतात, किंवा तो कोणत्या वयात होतो नक्की? आता जन्मजात शिशूमध्ये, मग त्यामध्ये स्त्री असतील किंवा पुरुष असतील, त्यांच्यामध्ये हृदयामध्ये 2 कप्प्यामध्ये छिद्र असणं किंवा हृदयाची झडप बारीक असणं किंवा हृदयामध्ये रक्तवाहिन्या असतात, समजा सगळ्यात मोठी रक्तवाहिनी आहे शुद्ध रक्तवाहिनी आणि अशुद्ध रक्तवाहिनी, त्या दोघांमध्ये एक कनेक्शन असणं, तर ह्याच्यामुळे हृदयाचं कार्य बिघडू शकतं. त्यामुळे आपल्या हृदयामध्ये अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त हे कधी एकत्र येत नसतं, पण हे असे छिद्र असल्यामुळं किंवा एखादं चॅनेल असं असल्यामुळं ते शुद्ध आणि अशुद्ध रक्त मिसळलं जातं. आणि आपण बघतो की काही मुलांची नखं किंवा काही मुलांना थोडं जरी ताण पडला किंवा काही त्यांची ॲक्टिव्हिटी झाली तर ती मुलं काळी निळी पडायला लागतात, जीभ काळी पडते, ओठ काळी पडतात, नखं काळी पडतात. तर अशा मुलांमध्ये हे जन्मजात हृदयाचे रोग असू शकतात. असं मग हे सोनोग्राफीत पण दिसू शकतं का जर असेल तर? म्हणजे गर्भात ते बाळ असताना त्यांना दिसू शकतं का सोनोग्राफीमध्ये? आता दुसऱ्या म्हणजे प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या टर्ममध्ये जर आपण ती तज्ज्ञ सोनोलॉजिस्टकडून जर आपण ते स्कॅन करून घेतले त्या गरोदर स्त्रीचे, तर गर्भामध्ये असणारे किंवा हृदयाला असणारे या छिद्र असेल किंवा आणि काही कंजेनायटल अनॉमलीज आम्ही त्याला म्हणतो, त्या पिकअप होऊ शकतात. आणि आजकाल 3D मशीन्स किंवा 4D मशीन्स अवेलेबल आहेत, त्यामुळं
लवकर निदान होऊ शकतं, म्हणजे दुसऱ्या प्रसूतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये, अच्छा. गरोदरपणाच्या. त्यामुळे असं जर निदान झालं तर मला वाटतं आम्ही डॉक्टर्स की बाबा ह्या बाळाच्या हृदयामध्ये दोष आहे आणि जर भविष्यात तुम्ही ही जर प्रेग्नन्सी पुढे कंटिन्यू केली किंवा हे बाळ गरोदरपणा पुढे कंटिन्यू केला तर जे जन्माला येणारं बाळ आहे ते बाबा हृदयविकार घेऊनच जन्मा येणार आहे. हो, बरोबर. आणि ते कायमच त्याला आजार असणार आहे. आणि बरेचसे आजार असे असतात की त्याला जन्मजात म्हणजे जन्म झाल्या काही काळी ऑपरेशन्स करायला लागतात, पण ते सक्सेस किती होतील काय होतील आपल्याला माहीत नाही. बरोबर. त्यामुळे जर असा निदान किंवा असे निदान जर गरोदरपणात सापडलं रेडिओलॉजीमध्ये किंवा सोनोग्राफी करताना, तर मला वाटतं त्याचवेळी मेडिकल टर्मिनेशन आपण त्या बाळासाठी किंवा जे ॲबनॉर्मल बाळ आहे त्यासाठी आपण करू शकतो. कारण असं बाळ जन्म देणं अशा बाळाला आणि मग ते परत त्याच्यावर परत खर्च करत बसणं, बरोबर. म्हणजे आजकाल सगळ्या समाजासाठी म्हणा, आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा सामाजिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या फार खर्चाचं काम होतं किंवा मानसिकदृष्ट्या सुद्धा त्या आईवडिलांची किंवा त्या कुटुंबाची परिस्थिती फार बिकट होते. त्यामुळे जर असं निदान अगोदर झालं तर ते केव्हाही चांगलं. म्हणजे ह्या लहान मुलांच्या किंवा प्रेग्नन्सीत जे आपल्याला दिसलं बाळासंदर्भात, तर नंतर मग त्याच्यावर हाच एक उपाय आहे फक्त, होय की नाही? आणि काही आजार जे असतात अगदी छिद्र आहे समजा, ते काही बाळांमध्ये अगदी छोटं असतं. काही वेळा ते जसं बाळाचं वय वाढेल तसं ते आपोआप बंद पण होऊ शकतं. अच्छा. आणि काही छिद्र एवढे बारीक असतात की बाबा त्यांनी बाळाला त्रास पण काय होत नाही. पण तुमचं निदान झाल्यानंतर ठराविक कालावधीनंतर आपण ते म्हणजे पेशंटला आपण ऑपरेशन करताना कसं छाती उघडे करून ऑपरेशन करतात, पण आजकाल शिरेतून ऑपरेशन करता येतं. म्हणजे छिद्र बंद करण्यासाठी पेशंटची छाती उघडे लागत नाही. जसं आता आपण अँजिओग्राफीसाठी शिरेतून ती वायर पास करतो, तर त्या पद्धतीनेच तो जो आपण त्याला डायफ्रॅम म्हणतो तो त्या शिरेमधनं पास करून हृदय ओपन न करता किंवा छातीचा पिंजरा ओपन न करता त्या बाळावर किंवा अशा पेशंट्सवर ऑपरेशन्स सक्सेस होतात आणि त्याचा रेट फार छान आहे. बरं. हे झालं लहान मुलांच्या बाबतीत. आता मी असा विचारेन की महिलांच्या बाबतीत हे हृदयविकार केव्हा आणि कधी सुरू होतं किंवा तो ओळखायचा तरी निदान कसा? बरोबर. आता महिलांच्या बाबतीत झालं तर साधारणतः वयाच्या 42-45 या वर्षापर्यंत एखाद्या स्त्रीची पाळी जाऊ शकते. त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. तर हे सगळ्यांना माहिती आहे की रजोनिवृत्ती आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यानंतरचा जो काळ आहे त्याच्यानंतर स्त्रियांमध्ये हे हृदयविकार होण्याचे प्रमाण वाढतं. कारण का, तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे, संप्रेरक आहे, ते तिची पाळी व्यवस्थित महिन्याला सुरू असताना तिच्या शरीरामध्ये ते तयार होत असतं आणि त्याचा एक प्रोटेक्टिव्ह रोल हृदयासाठी ते हॉर्मोन त्याच्या दृष्टीने ते कार्य करत असतं. आणि पाळी बंद झाल्यानंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर, मेनोपॉज नंतर ह्या हॉर्मोनचं सिक्रेशन थांबतं. त्यामुळं जो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ह्या हॉर्मोनमुळं त्या स्त्रीला मिळणार असतो तो मिळत नाही आणि त्यानंतर मग हृदयविकाराची संख्या या स्त्रियांमध्ये वाढू शकते. त्याच्या अगोदरचा विचार केला तर स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा थोडंसं प्रमाण कमी आहे, पण 45 नंतर स्त्री आणि पुरुषमध्ये हृदयविकाराचं प्रमाण हे जवळपास सारखं आहे. बरं. श्रोते हो, यानंतर आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशन. डॉक्टर, पुन्हा एकदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. जर हा हृदयरोग झालाच किंवा हा होऊ नये याच्यासाठी आपण नक्की काय काळजी घेतली पाहिजे याविषयी थोडक्यात सांगाल? हां, आता मगाशी आपण लक्षणं बघितली तर मग त्याचं निदान सुद्धा होणं महत्वाचं आहे. आता या लक्षणावरून आजकाल बऱ्याच लोकांच्या किंवा समाजाच्या लक्षात यायला लागले की या पेशंटला किंवा या रुग्णाला हृदयविकाराचा झटका असू शकतो. तर सगळ्यात पहिली पायरी निदानाची किती इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजे ECG आपण त्याला म्हणतो. तर ECG मध्ये जवळपास मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 70 ते 80% लोकांच्या मध्ये किंवा रुग्णांमध्ये त्याच्यामध्ये दोष दिसू शकतो आणि तो दोष दिसल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्टर्स त्याप्रमाणे आता वेगवेगळे इंजेक्शन्स निघालेत
आता मगाशी मी म्हणलं की हृदयविकार होतो म्हणजे काय, तर रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. हो. आणि त्या गुठळ्या तयार झाल्यामुळं हृदयाचा रक्तपुडा जो आहे, हृदयाच्या भिंतींना जो रक्तपुडा होतो तो कमी झाल्यामुळं हृदयाचं कार्य एकदमच मंदावतं किंवा काही काळी बंद पडतं. तर त्या झटक्याच्या किंवा तो जो अडथळा आहे तो किती प्रमाणात आहे त्याच्यावर त्याची तीव्रता अवलंबून आहे. तर ECG मध्ये जवळपास 70 ते 80% निदान होतं. त्यानंतर मग तुम्हाला डॉक्टर्स त्यांच्याकडे कशा सोयी अवेलेबल आहेत त्यांच्या हॉस्पिटलमध्ये, तर त्याप्रमाणे तुम्हाला ते रक्त पातळवायची जी इंजेक्शन्स आहेत आजकाल जवळपास सगळीकडे उपलब्ध आहेत. ती अगदी 5,000 ते 50,000 या रेंजमध्ये आहेत. तर ते जर तुम्हाला दिलं योग्य वेळी तर बऱ्याच वेळा पेशंटचा जीव हा आपण वाचवू शकतो. आता काही ठिकाणी समजा गृहीत धरा की ज्या हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीची सोय आहे, तर अशा वेळी आजकाल असा पेशंट जर 1 तासाच्या आत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि जर त्याचं निदान हृदयविकार आहे असं झालं तर अशा पेशंटला डायरेक्ट अँजिओग्राफीला घेतात. अँजिओग्राफीला घेऊन त्याची अँजिओग्राफीमध्ये किती प्रमाणात अडथळा आहे तो पाहिला जातो आणि ऑन टेबल त्याला ते इंजेक्शन दिलं जातं. आणि जर अडथळा असेल 80% 90% तर त्याच वेळी त्याला ती स्प्रिंग टाकली जाते किंवा स्टेंट आम्ही त्याला म्हणतो, तो टाकला जातो. आणि मग अशा वेळी इतकी क्विक ऍक्शन झाल्यामुळं त्या हृदयाच्या ज्या भिंती आहेत त्याचं कार्य पण चांगलं राहायला मदत होते आणि पेशंटचा जीव पण वाचतो. तर ECG आणि त्याच्यानंतर मग इको म्हणून एक असतं, इकोकार्डिओग्राफी. जसं आपण सोनोग्राफी पोटाची करतो तशी हृदयाची सोनोग्राफी म्हणा, म्हणजे इकोकार्डिओग्राफी. आणि मग सगळ्यात शेवटचं म्हणजे अँजिओग्राफी. कारण बऱ्याच वेळा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ECG नॉर्मल आहे, बऱ्याच वेळा इको नॉर्मल येतो, पण पेशंटच्या तक्रारी राहतातच. तर अशासाठी आपण त्याला अँजिओग्राफी हाच शेवटचा म्हणजे तपासणी आहे. तर अँजिओग्राफीमध्ये तुम्ही नॉर्मल आलात तर मग तुम्हाला हृदयविकार नाही असं आपण म्हणू शकतो. डॉक्टरांना मी यानंतर विचारेन, हा हृदयरोग झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर तुम्ही काय उपचार पद्धती त्यांच्यासाठी वापरता, मला त्याच्याबद्दल थोडक्यात ऐकायचं आहे. आता इथं डिटेल्स सांगणं अवघड आहे, पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे रक्ताची गुठळी जी झाली असते हृदयामध्ये ती पातळ करायचं किंवा ते फोडण्याचं जे इंजेक्शन असतं ते सगळीकडे अवेलेबल आहे, तर ते दिलं जातं. आणि त्याच्यानंतर ॲस्प्रिन सारखं जे औषध आहे, त्यानंतर तुमची चरबी करण्याचं जे स्टॅटिन्स आम्ही त्याला औषध म्हणतो ते, आणि रक्त पातळाचे इंजेक्शन्स असं देऊन हृदयविकार हा आटोक्यात आणला जातो. आणि आता आपण बघतो की आजकालचे जे आजार आहेत आपण त्याच्यामध्ये BP किंवा हायपरटेन्शन म्हणतो, त्यानंतर डायबेटीस आहे, मधुमेह म्हणतो. तर हे 2 आजार आजकाल आपण बघतो की जवळपास एक 10 ते 15 पेशंटच्या मागं किंवा अजून कमी एक पेशंट डायबेटीसचा असतो किंवा त्याला BP असतं किंवा त्याला हायपरटेन्शन असतं. तर फार कमी वयामध्ये इवन 25 किंवा 30 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा ब्लड प्रेशर असतं किंवा त्यांना साखर असते. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. म्हणजे आजकालची आपण म्हणतो जीवनशैली म्हणजे आज माणूस पळायला लागलाय, त्याच्याबरोबर त्याची जी नैसर्गिक जीवनशैली होती, जीवनशैली म्हणजे काय की आपण उठल्यापासून ते झोपेपर्यंत कसं वागतो काय, तर ते आजकाल इतकं बदलल्यामुळं फास्ट लाईफ म्हणा किंवा आपण त्या पैशाच्या मागे धावतो किंवा आपली सो कॉल्ड प्रगती म्हणतो आपण त्याच्या मागे धावतो. त्यामुळे कळत न कळत सर्व लोकांच्यावर, मग तो राजा असेल नाही तर रंक असेल, तर सगळ्यांच्यावर तो स्ट्रेस किंवा ताण वाढलेला आपण बघतो आजकाल. आणि त्यामुळं हे हृदयविकारचं प्रमाण जे वाढले तर त्याचं कारण हे आहे की ब्लड प्रेशर आणि मधुमेह हे आजार लोकांना फार लवकर तरुण वयात त्यांना या आजाराने ग्रासलेला आहे. आपल्या उठण्याच्या वेळा व्यवस्थित नाहीत, आपल्या झोपण्याच्या वेळा व्यवस्थित नाहीत, आपल्याला योग्य ती झोप मिळत नाही किंवा 4 ते 5 तास किंवा 6 ते 7 तास जी झोप आपल्याला पाहिजे ती मिळत नाही. त्यानंतर आपला व्यायाम आपल्याला होत नाही. रोज आम्ही म्हणतो की तुम्ही कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर चाला, तर ते पण आपल्याकडं आजकाल मला कंटाळा आला किंवा मला काही वेळच नाही, माझं काम असं आहे, माझी नोकरी अशी आहे, माझा धंदा असा आहे, त्यामुळे मला काही व्यायामाला वेळ नाही अशी माणसं सांगतात. तर त्यांना 24 तासातला अर्धा पाऊण तास आम्ही सांगतो की तुम्ही काढा, स्वतःसाठी काढा.
इतर वेळी तुम्ही जगाचे आहात किंवा कुटुंबाचे आहात. बरोबर. तर 4 ते 5 किलोमीटर चालणे रोज साधारणतः अर्धा ते पाऊण तास तुम्ही जर व्यायाम केला तर बऱ्याच प्रमाणात या हृदयरोगाला आळा बसू शकतो. त्यानंतर आपला आहार आता जर आपण बघितला तर फास्ट फूडचा जमाना आहे. हो ना. पिझ्झा आहे, बर्गर आहे किंवा अगदी तळलेले क्रिस्पी आपण ज्याला म्हणतो हे खाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि आपल्याला घरच्या जेवणापेक्षा हे हॉटेलिंग किंवा हॉटेलचं जेवण किंवा धाब्यावर जेवण असेल ते आपल्याला फार आवडतं. आणि मग ती एक फॅड आलेलं आहे किंवा एक फॅशन आलेली आहे की आपण हॉटेलमध्ये नाही गेलो किंवा आपल्या आजूबाजूचा आपण समाज बघतो की अरे हे इकडे जातात, तिकडे जातात, कोल्हापूरला जातात, सांगली जातात, पुण्याला जातात, मजा करतात आणि असं पद्धतीने खातात. तर त्यामुळं खरं तर आपल्या शरीराला तर तोटा होतोय. आणि त्यामुळं आपल्या ह्या आहाराच्या सवयी सुद्धा ह्या हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहेत. त्याचप्रमाणे आपले विचार सुद्धा आता बघतो आपण की विज्ञाननिष्ठ विचार आपले पाहिजेत, आपण विवेकवादी व्हायला पाहिजे. तर ते सुद्धा न झाल्यामुळं मग आपण उगाचच ज्या गोष्टीमध्ये काही अर्थ नाही अशा गोष्टीचं टेन्शन घेत बसतो किंवा समजा एखाद्या माणसांच्यावर किंवा एखाद्या कुटुंबावर जर एखादं संकट आलं तर आपण त्याचा रॅशनल आपण ज्याला म्हणतो की सायंटिफिक दृष्ट्या त्याचा विचार करून ते संकट कसं सोडवता येईल हे न बघता आपण काहीतरी अघोरी उपाय करतो आणि ते संकट सोडवायचा प्रयत्न करतो. किंवा आता अगदी साधारण घ्या की एखाद्याच्या घरात एखाद्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा मुलाचं लग्न जमत नाही, काय तर मग काय उपाय केले जातात. आता बरीच माणसं सुशिक्षित व्हायला लागल्यात, पण खरीच ती सुशिक्षित झालीत का नाहीत हा माझ्या पुढे प्रश्न आहे. कारण आता मी जवळपास मगाशी तुम्ही सांगितले की 28 वर्ष प्रॅक्टिस करतो आणि ग्रामीण भागामध्ये असेल किंवा शहरी भागामध्ये असेल तर ही अंधश्रद्धा जी आहे ती बऱ्याच प्रमाणात आहे. तर एखादा असा जर विषय आला किंवा एखाद्या मुलीचं लग्न जमत नाही किंवा एखाद्या स्त्रीला फिटसारखे आजार आहेत किंवा ती अचानक असंबंध बडबडू लागते काय, तर अशा आजारासाठी तंत्र मंत्र किंवा मांत्रिकाचा वापर केला जातो किंवा अशा लोकांचा सल्ला घेतला जातो किंवा तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे असं सांगितलं जातं किंवा तुम्हाला 7.5 झाली आहे किंवा ह्या ग्रहाची बाधा झाली आहे किंवा आपण बघतो की वेगवेगळे विधी करायला सांगतात आणि त्याला आपण बळी पडतो. त्यामुळे आपले विचार सुद्धा सुधारले पाहिजेत. कळत नकळत आपल्याला या सर्व गोष्टींचा ताण सहन होत नाही आपल्या हृदयाला आणि मग आपण हृदयविकाराला त्या ऋणाला सामोरं जायला लागतं असं मला वाटतं. डॉक्टरांनी हृदयविकारासंबंधी आहार, विहार, त्याची उपचार पद्धती, तो झाल्यानंतर काय केलं पाहिजे, होण्यापूर्वी काय केलं पाहिजे, तुमची जीवनशैली कशी असावी, या जवळजवळ सगळ्या विषयांवर आपल्याशी चर्चा केली. पण तरी सुद्धा हा हृदयरोग होऊच नये म्हणून नक्की काय काळजी घेतली पाहिजे आपण? आता कसं आहे, शरीर आहे आपलं ते म्हातारं होत जाणार आहे किंवा नैसर्गिकरित्या जे काही आपल्या शरीराची झीज होत असते तशीच हृदयाची पण झीज होत असते. ते पण कधी थकणार आहे आणि एक दिवस थांबणार आहे. तर फक्त आपण हृदय रोग किंवा हा जो हृदयाचं थकणं आहे ते आपल्या हातानं जवळ ओढवतोय, आपल्या हातानं हा आपण हृदयविकार जवळ करतोय. तर त्याला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपला आहार, विहार, आचार, विचार हे कारणीभूत आहेत. तर प्रत्येकानं मला वाटतं आपली जीवनशैली जी आहे किंवा आपले कामाचे तास आहेत त्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये आपण भरपूर सुधारणा केली पाहिजे. म्हणजे आपण अगदी उठल्यापासून जर झालं तर उठल्यानंतर तुम्ही 4 ते 5 किलोमीटर व्यायाम केला पाहिजे. मग तो चालणे असेल, फिरणं असेल, सायकलिंग असेल, पोहणं असेल, ज्याला जो जमेल तसा त्यांनी व्यायाम केला पाहिजे. व्यायाम केल्यानंतर आपला आहार म्हणजे आपण मगाशी म्हटलं की अगदी चमचमीत खाणं किंवा एकदम तेलकट आणि असं मसालेयुक्त पदार्थ आहेत किंवा हाय कार्बोहायड्रेट्स आम्ही ज्याला म्हणतो की ज्या पदार्थांमध्ये शुगर जास्त आहे किंवा रेडीमेड आहे असे पदार्थ जर आपण खाल्ले तर आपण मधुमेहाला निमंत्रित करतो आणि त्याचबरोबर भविष्यात होणाऱ्या हृदयविकाराला. तर आपल्या खाण्यावर सुद्धा आपल्याला कंट्रोल आला पाहिजे. तर आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये आपल्या फायबर्सचं प्रमाण वाढवलं पाहिजे. म्हणजे फायबर्स म्हणजे आपल्याकडे समजा हे गाजर आहे, मुळा आहे, काकडी आहे, कच्चा कोबी आहेत किंवा पालेभाज्या आहेत, अशा पदार्थांमधून आपल्याला फायबर्स मिळतात. तर ते आपण फायबर्सचा वापर आपल्या जेवणामध्ये जास्त झाला पाहिजे. आणि आपले हे कडधान्य आहेत. आणि आजकाल कसं झालं आपल्या भारतीय जीवन पद्धतीमध्ये किंवा कौटुंबिक व्यवस्थेमध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण फार जास्त आहे.
म्हणजे जवळपास 60 ते 70% लोक कार्बोहायड्रेट जास्त खातात. म्हणजे भात असेल, बटाटा असेल, ज्वारी असेल, मका असेल, तर हे कार्बोहायड्रेट जास्त असणारे पदार्थ आपल्या समाजामध्ये खाल्ले जातात. तर त्याच्याऐवजी तुमचं प्रोटीन्सचं प्रमाण वाढलं पाहिजे आहे. कार्बोहायड्रेट साधारणतः 40 ते 50% ठेवले पाहिजेत. त्यानंतर प्रोटीन्स तुमचे 30 ते 40% झाले पाहिजेत आणि एक 10% तुम्हाला चरबी किंवा फॅट्स आपण त्याला म्हणतो, तेल, तूप वगैरे हे गेलं पाहिजे. तर असा जर आपण कार्बोहायड्रेट्स कमी केले आणि प्रोटीन्स वाढवले तर मला वाटतं हृदयविकार टाळण्यास बरीच मदत होईल. त्यामुळं आता आपण बघतो की आज काळ शेतकरी असेल, कोण उद्योजक असेल, शिक्षक असेल, डॉक्टर असतील, काय किंवा राजकारणी लोक असतील किंवा काही अधिकारी असतील, तर प्रत्येकाचा ताण हा आहेच. म्हणजे प्रत्येकाला त्याच्या व्यवसायाप्रमाणे ताण आहेच. आपण बघतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत आणि प्रत्येक समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. त्यामुळं सगळ्यांचा ताण वाढतोय. तर हा ताण कसा कमी करता येईल हे आपापल्यापर्यंत आपण शोधून काढलं पाहिजे आणि तो ताण कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कामाचे जे आवर्स आहेत किंवा आपले कामाचे तास आहेत ते शक्यतो आपल्याला किंवा 8 ते 10 तास काम केलं किंवा बाबा थोडंसं विश्रांती घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्हाला जी झोप आहे रात्रीची ती साधारणतः 6 ते 7 तास व्हायलाच पाहिजे. आता बऱ्याच वेळा डॉक्टरांसारखं जे लाईफ असेल किंवा आता IT क्षेत्रामध्ये काम करतात त्या माणसांना रात्री काम करायला लागतं, रात्री अपरात्री उठायला लागतं. तरी सुद्धा ज्यावेळी शक्य आहे त्यावेळी तुम्ही 6 ते 7 तास झोप अवश्य घेतली पाहिजे. आणि हे करण्यासाठी आधीमध्ये तुम्ही तुमच्या कामात ब्रेक पण घेतला पाहिजे. काय वर्षभर काम करत बसलाय मग तुम्हाला त्रास होणारच आहे. आधीमध्ये तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर वेळ घालवला पाहिजे, तुमचे छंद जोपासले पाहिजेत. कोणाला गाण्यात छंद असेल, कोणाला फोटोग्राफीची आवड असेल आणि निसर्गामध्ये मुक्त फिरता आलं पाहिजे आपल्याला. निसर्गाचा जो ठेवा आहे, तुम्ही सागर किनारे गेलात किंवा एखाद्या दऱ्या डोंगरामध्ये गेलात किंवा एखाद्या किल्ल्यावर गेलात तर तिथलं किंवा हिमालयामध्ये गेलात तर तिथलं रूप बघून तुम्हाला असं वाटतं की अरे नको, हे निसर्गापुढे आपण किती तुच्छ आहोत. माणूस म्हणून असेल किंवा एक प्राणी म्हणून आपण म्हणलं तर आपण किती चो आपल्याला लक्षात येतं. आणि त्यामुळे निसर्गाला पण शरण जायला पाहिजे. आणि निसर्गाचा ऱ्हास आपण जो बघतोय आजकाल, आपण बघितला की निसर्गाचा ऱ्हास होतोय, आपण सिमेंटची जंगलं वाढवतोय. काय त्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रॉब्लेम्स आपण जागतिक लेवलला फेस करतोय आणि त्याचा परिणाम कळत नकळतपणे आपल्या शरीरावर, आपल्या सर्वांच्या आरोग्यावर होतोय. आणि मग हे अकाली मृत्यू जे हृदयविकारामुळे होतात ते आपण अनुभवतोय सर्वजण मिळून. तर मला वाटतं एकंदरीत आपली जीवनशैलीच आपण कशी बदलता येईल. आता मी बोलतो हे फार सोपं वाटतं बोलायला, पण प्रत्येक माणसाची जर आजकाल हे बघितली लाईफस्टाईल तर तसं कृतीत आणणं अवघड आहे. पण तरी सुद्धा प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. आपण जर प्रयत्नच केले नाहीत तर मला वाटतं मग आपण त्या हृदयविकाराला टाळू शकणार नाही. त्यामुळं प्रत्येक माणसाने जेवढे होतील तेवढे प्रयत्न आपली जीवनशैली बदलण्याला केले पाहिजेत. आणि निसर्ग कसा वाढेल, निसर्गाचा ऱ्हास कसा थांबेल हे बघितलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर मला वाटतं बऱ्याच अंशी आपलं स्वतःचं आरोग्य राखण्यास मदत होईल. प्रत्येकाने म्हणजे आपली जी आरोग्याची ठेवण आहे किंवा आपण निरोगीपणा ज्याला म्हणतो तो आपल्याला राखता येईल. आणि हृदयविकार किंवा हे जे मधुमेह, ब्लड प्रेशर यासारखे आजच्या काळाचे आपण आजार म्हणतो ते आपल्याला टाळता येतील आणि माणसाचं आयुष्य सुखकर होईल असं मला वाटतं. डॉक्टर, खूपच छान माहिती सांगितली तुम्ही. हृदयरोगाची लक्षणं झाली, निदान झाले, उपचार पद्धती झाल्या आणि हे सगळं डायबेटीस म्हणा किंवा BP हे जर असेल तर ते थोडं जास्तच प्रमाणात हृदयविकाराची लक्षणं असू शकतात. ते जर असेल तर मग त्या सगळ्यासाठी आपण आपली जीवनशैली कशी ठेवावी, त्याचे आचार, आहार, विहार किंवा निसर्गाकडे आपण किती जायला पाहिजे, निसर्गाचा ऱ्हास व्हायला लागलाय तो कसा थांबवला पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टी हृदयविकाराला कारणीभूत आहेत. आणि त्या तुम्ही कशा आपण त्याचा लाभ घेतला पाहिजे हे खूपच छान सांगितलं. धन्यवाद. आणि मला वाटतं आपण प्रिव्हेन्शन बद्दल बोललो किंवा होऊ नये म्हणून काय करावं हे आपण सांगितलं. बरं. पण आता बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की आम्हाला झालाय बाबा, मला ब्लड प्रेशर आहे, मला साखर आहे आणि मला हृदयविकार आहे. तर झाल्यानंतर सुद्धा काळजी घेऊन जो आपल्याला आजार झालाय तो आपण आटोक्यात ठेवणं हे सुद्धा आपल्या हातात आहे.
बरं बरं. तर आपल्याला डॉक्टरांनी सांगितलेली जी औषधं आहेत, जे काही पथ्य आहे, जे काही व्यायाम आहेत आणि जे काही गोष्टी वेळोवेळी आपण ज्यावेळी डॉक्टरांच्याकडे जाऊ त्यावेळी जे डॉक्टर सांगतील ते आपण ऐकल्या पाहिजेत. आता काय माझं बरं आहे, कशाला डॉक्टरांच्याकडे जायचं, किंवा आता माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे, बीपी कंट्रोलमध्ये आहे, मग औषध बंद करायचं. आणि माणसांना डॉक्टरांपेक्षा आजूबाजूचे जे पेशंट्स असतात म्हणजे शेजारी पाजारी, याला साखर आहे, त्याला बीपी आहे, याला हृदयविकार आहे, आता आपल्याकडे भरपूर पेशंट्स आहेत. त्यामुळं त्यांचं ऐकणं आपण फार मनावर घेतो. आणि मग आता काय बरं आहे तर काय डॉक्टरांकडे जायची गरज नाही असं पण नाही. तर तुम्हाला डॉक्टरांनी बहुतेक आमच्यासारखे डॉक्टर सांगतात की तुम्ही एक ते 2 महिन्यांनी डॉक्टरांकडे जावा. जरी तुम्हाला त्रास नसला तरी पण तुम्ही जावा. तुमचं बीपी चेक करा, तुमचे शुगर चेक करा, आणि तुम्हाला हृदयविकार जो काही झाला आहे समजा, किंवा ब्लड प्रेशर आहे, शुगर आहे, हे तुम्हाला जे झालंय ते आटोक्यात आहे की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला डॉक्टर सांगतील की बाबा तुमचं हृदयाची कार्डिओग्राम करून घ्या, 1 वर्षाने तुमचे डोळे तपासा, तुमच्या किडनीचे फंक्शन्स तपासा, त्यानंतर तुमचे डोळे आहेत का ते तपासा, नाहीतर मेंदूच्या काही तपासण्या त्या तपासा, पायांच्या नसांच्या तपासण्या त्या तपासा. म्हणजे काय होईल की आपले आजार आटोक्यात राहतील. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत जाणे, त्याचबरोबर योग्य ती पथ्य पाळणे, योग्य त्या तपासण्या योग्य त्या वेळी करणे, हे जर आपण सगळ्या गोष्टी, की ह्या गोष्टी आपल्या हातात आहेत. बरोबर. आपण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्याबद्दल बोलतो आणि ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत, पथ्य पाळणं आपल्या हातात आहे, व्यायाम करणं आपल्या हातात आहे, औषध उपचार किंवा गोळ्या खाणं आपल्या हातात आहे, डॉक्टरांच्याकडे जाणं आपल्या हातात आहे, त्यानंतर वेळच्या वेळी ज्या काही तपासण्या असतील, रक्ताच्या असतील किंवा आणि काही असतील त्या करणं आपल्या हातात. मग ही 5 गोष्टी आपल्या हातात आहेत. तर ते आपण न करता ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यात आपण जास्त लक्ष देतो आणि ते करत बसतो. तर मला वाटतं ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण कराव्यात. नक्कीच आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. आणि जर आपल्याला हृदयविकाराचा सारखा आजार असेल किंवा मधुमेह असेल, ब्लड प्रेशर असेल, ते झाले असतील तर ते आटोक्यात ठेवण्यास मदत होईल. आणि मग भविष्यात होणारे धोके बऱ्याच प्रमाणात आपल्याला कमी करता येईल. हृदयासंबंधीची बरीच आणि जवळजवळ सगळीच माहिती डॉक्टरांनी अगदी हृदयापासून म्हणजे अगदी दिलसे आपल्याला सांगितलेली आहे. डॉक्टर, थँक्यू सो मच. रेडिओ शुगरच्या या स्टुडिओमध्ये आपण आलात आणि आमच्या रसिक श्रोत्यांना आपला बहुमोल वेळ देऊन त्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. मी सुद्धा रेडिओ शुगरचे आभार मानतो. कारण शेवटी एक डॉक्टर जरी असलो तरी जी गोष्ट आम्हाला कळलेली आहे ती समाजाला सांगणं आणि या माध्यमातून हजारो लोकांच्यापर्यंत आम्ही डॉक्टर्स पोचू शकतो. त्यामुळं रेडिओ शुगरनं ही संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.